एमजीएम रेडिओ 90.8 FM सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय भारत सरकार तसेच कम्युनिटी रेडिओ असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसारित करत आहोत ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या विविध योजनांची ओळख करून देणारा कार्यक्रम ध्यास अव्ययचा सन्मान ज्येष्ठांचा. चला ऐकूया या कार्यक्रमाचा 8वा भाग. श्रोते हो, स्वागत आहे तुमचं आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये ध्यास अव्ययचा सन्मान ज्येष्ठांचा. मी लक्ष्मी आणि माझ्याबरोबर भारत आजोबा आम्ही दोघेही तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करतो. ज्येष्ठ नागरिकांचे अधिकार, त्यांचे हक्क आणि त्यांची काळजी घेण्यासंदर्भातली महत्वाची माहिती सांगण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा आलेलो आहोत. श्रोते हो, आपल्या भारत देशाची लोकसंख्या पाहता आणि इथं वाढणारी ज्येष्ठ नागरिकांची संख्या पाहता भविष्य काळामध्ये ज्येष्ठांनी केवळ शारीरिकरित्या नाही तर मानसिक, आर्थिक आणि बौद्धिकरित्याही सक्षम असणं अत्यंत गरजेचं आहे. ही सक्षमता त्यांना प्राप्त व्हावी यासाठी भारत सरकार आपल्या आजूबाजूच्या अनेक सामाजिक संस्था, काही खासगी समूह यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या उपक्रमांमधून ज्येष्ठ नागरिकांमध्ये आनंद आणि उत्साह पसरवण्याचं काम करत असतात. त्यापैकीच एक म्हणजे भारत सरकारचं सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय. या मंत्रालयाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या जातात. आपल्या समाजाची मुळं असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना कुणाही समोर लाचार न होता समर्थपणे जगता यावं याची काळजी भारत सरकार घेत आहे. भारत सरकारचं हे सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय त्याचबरोबर कम्युनिटी रेडिओ असोसिएशनच्या सहयोगाने ध्यास अव्ययचा सन्मान ज्येष्ठांचा हा कार्यक्रम आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो आहोत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक योजनांची माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो आहोत, जसं की वरिष्ठ नागरिकांसाठीचा एकात्मिक कार्यक्रम, त्यांच्यासाठीचा एल्डर हेल्पलाईन नंबर, देखभालकर्त्यांचं प्रशिक्षण, वयोश्री योजना, आरोग्य योजनांसंदर्भातली माहिती, त्याचबरोबर ज्येष्ठांच्या योग्य आहारासंदर्भातली माहिती सुद्धा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. बरोबर आहे. ज्येष्ठांना सन्मानानं वागवणं, त्यांचे हक्क, अधिकार त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे आपलं सामाजिक कर्तव्य आहे. याच कर्तव्याची आठवण आपण आपल्या कार्यक्रमामधून नेहमी करून देत असतो, नाही का? नक्कीच. हमारे बुजुर्ग हमारा सम्मान. सपनों का बादल तुझे बुलाए. कहते हैं बुजुर्गों की दुआ में असर बहुत है. हर एक तूफान का रुख मोड़ देती है और इन्हीं बुजुर्गों को उनका सम्मान, उनका हक दिलाने और ख्याल रखने हम लाए हैं एक बेहद खास कार्यक्रम, हमारे बुजुर्ग हमारा सम्मान. तेरा हर कदम जो खुददारी का हो, जहां सभी बुजुर्गों की सेहत से जुड़ी एक्सपर्ट एडवाइस, कानूनी सलाह, सरकार द्वारा दी जा रही सुविधाएं व अधिकार और सभी सीनियर सिटीजन्स के जीवन को आसान बना रही टेक्नोलॉजी के साथ साथ फाइनेंशियल एडवाइस और भी बहुत सी जरूरी बातें इस कार्यक्रम में आप सुन पाएंगे. इस कार्यक्रम को आप तक ला रहे हैं सामाजिक न्याय एवं अधिकारिता मंत्रालय भारत सरकार व सामुदायिक रेडियो एसोसिएशन. तो अपने बुजुर्गों को दीजिए सम्मान पूर्वक जीवन और अधिकार. कार्यक्रम हमारे बुजुर्ग हमारा सम्मान के साथ. हमारे बुजुर्ग हमारा सम्मान. लक्ष्मी, बराच वेळ झाला तू फक्त फोनमध्ये डोकं घालून बसलीस. काय करता का तुम्ही असं इतका वेळ त्या फोनवर? काही नाही आजोबा, गप्पा मारत असते. आणि हो, जगभरातली लेटेस्ट माहिती सुद्धा घेत असते. मला तर लक्ष्मीनं तुमचा हा मोबाईल आणि सोशल मीडिया म्हणजे फक्त एक दिखावा वाटतो, दिखावा. काय आजोबा? अगं, आमच्या वेळेला आम्ही कशी पत्र वगैरे लिहित होतो तेव्हा कुठे फोटो वगैरे पाठवता येत होते. पत्रातून ज्या भावना व्यक्त व्हायच्या त्याची तोड कशालाही नाही, माहितीये? बरोबर आहे तुमचं म्हणणं आजोबा.
पण आमच्या पिढीच्या हातात हा मोबाईल आलेला आहे. आता याचे फायदे सुद्धा आहेतच ना. या मोबाईलमुळेच आपण दोघे कायम जोडलेले असतो आजोबा. हो हो. शिवाय तुमच्या शाळेमधले मित्रमैत्रीण आज तुम्हाला भेटतात कशामुळे हो? मोबाईलमुळे. मग बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. आणि आता आम्हाला पत्र लिहायला वेळ मिळणं अशक्य आहे. अहो 1 मिनिट समोरून मेसेजचा रिप्लाय आला नाही तर चलबिचल होते आमची. पत्राची कुठे वाट बघत बसताय? नाही, तुझंही म्हणणं तितकंच बरोबर आहे लक्ष्मी. पण कधी कधी असं वाटतं की तुमच्या या आधुनिक जगात आमचं पारंपरिक जग मागे पडतंय की काय. आणि कसं आहे, आधी बघ, एखाद्या योजनेबद्दल माहिती झाली ना की गप्पा व्हायच्या, चर्चा व्हायच्या, बोलता बोलता अनेक प्रश्नांची उत्तरं मिळायची. आता माहिती खूप आहे पण ती एकाच कोणाकडे तरी आहे. सगळ्यांना कळतं की नाही हे समजत नाही, कारण संवाद कमी झालाय. खरंय आजोबा. ज्यांच्याकडे आजही फोन नाहीये त्यांच्यापर्यंत ही माहिती कशी बरं पोहोचेल? आता बघा ना, तुमच्याच अधिकारांबद्दल आणि कायद्यांबद्दलची माहिती सगळ्याच ज्येष्ठ नागरिकांना असेल का हो? अगं तेच तर म्हणतोय मी. फक्त मोबाईलमध्येच बघणाऱ्यांना हे कसं कळणार? आता मागे आपण तो कायदा बघितला बघ, आई वडील आणि ज्येष्ठ नागरिकांच्या देखभाल आणि कल्याणासाठीचा कायदा 2007. हो. आता हा कायदा आहे हे ज्यांना माहीत नाही त्यांच्यासोबत गैरवर्तन हे नेहमी होत राहणार आणि ते लोकही ते सहन करत राहतात, कारण त्यांना पर्याय माहीतच नाहीये ना. आजोबा, या कायद्याच्या अंतर्गत जर ज्येष्ठ नागरिकांचा सांभाळ योग्य रीतीने होत नसेल तर ते याबद्दल न्यायालयात तक्रार करू शकतात, हो ना? मुळात आईवडिलांचा सांभाळ करणं हे मुलांचं कर्तव्य आहे आणि कायदेशीररित्या ते बंधनकारक सुद्धा आहे. बरोबर. हेच अनेक मुलांना सुद्धा आणि आईवडिलांना सुद्धा माहीत नसतं. आणि मग अशा वेळेला आईवडिलांबरोबर म्हणजे ज्येष्ठ नागरिकांबरोबर गैरवर्तन केलं जातं. आता या केसमध्ये पोलीस आणि स्थानिक प्रशासन मुलांना समजावतात सुद्धा. पण जर ज्येष्ठ नागरिकांचीच तयारी नसेल त्या घरामध्ये राहायची किंवा त्यांना काहीतरी धोका आहे असं जर पोलीस प्रशासनाला वाटलं तर मात्र त्यांची व्यवस्था सरकारी वृद्धाश्रमांमध्ये सुद्धा केली जाते. बरोबर. ही खरं तर चांगली सोय आजोबा. यामुळे काय होतं, त्यांच्या आहाराची, आरोग्याची आणि मानसिकतेची सुद्धा काळजी घेतली जाते. शिवाय सरकार आणि स्थानिक प्रशासन खंबीरपणे त्यांच्या मागे उभं राहतं. यालाच तर म्हणतात सन्मान आणि आदराने जगण्याचा हक्क मिळणं. बरोबर. पण हे अधिकार तेव्हा वापरले जातील जेव्हा या ज्येष्ठ नागरिकांना त्याची माहिती असेल. अगदी बरोबर आजोबा. आजोबा, मी मागे सोशल मीडियावर याच संदर्भात ऐकत होते. सिनियर अॅडव्होकेट प्रतिभा जोशी दलाल याबद्दल सांगत होत्या. आता आपल्याला प्रश्न पडलाय की ज्येष्ठांचे अधिकार कोणकोणते आहेत किंवा त्यांचे कोणकोणते हक्क आहेत, तर याविषयी त्यांनी काय सांगितलंय मी तुम्हाला ऐकवते. ज्येष्ठ नागरिकांचा हक्क, जे मूलभूत हक्क आणि अधिकार घटनेने आपल्या सगळ्या नागरिकांना दिलेले आहेत ते त्यांचे पण आहेत. म्हणजे कुठले, तर सन्मानाने जगता येणे, त्यांना मुक्तपणे वावरता येणे, त्यांना जर कुठल्या अडीअडचणी येत असतील तर त्याच्याबद्दलची तरतूद ही सरकारने करणे, हे त्यांचे सगळे हक्क आहेत. आता सन्मानाने जगणे याचा अर्थ काय होतो, तर त्यांच्या हक्कांमध्ये सगळ्यात पहिल्यांदा येतो की त्यांचा सांभाळ करणे. आता त्यांचा सांभाळ कोणी करायचा आणि नुसता सांभाळ या अंतर्गत काय काय मोडतं हेही जाणून घेणं आपल्याला गरजेचं आहे. तर सांभाळ या अंतर्गत नुसतं त्यांना राहायला छत दिलं असं होऊन चालणार नाही. तर त्यांची देखभाल करणं, त्यांना औषधांची सोय सुविधा करून देणं, त्यांच्यासाठी जर कुठे प्रवासाला जायचं असेल तर त्याची योग्य ती सोय करणे, त्यांची पोटगी खरं तर हा खूप वृक्ष वाटेल शब्द, पण त्यांना जगता येण्यासाठी जे जे काही लागणारं आहे, मग औषध असेल, छत असेल, कपडा लत्ता असेल, ह्या सगळ्याची सोय सुविधा करणं हा त्यांचा हक्क आणि अधिकार आहे ज्येष्ठ नागरिकांचा, आणि हे मूलभूत आहे. त्यामुळे हे त्यांना मिळणं गरजेचं आहे. आता आपण सरकारची जबाबदारी ज्यावेळेस बघतो तर समाजात वावरताना आपल्याला ही सरकारची जबाबदारी असते. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या ज्येष्ठ नागरिकाला बसमध्ये जायचं असेल तर त्याला बसमध्ये चढता येणं, ती काही त्याची चैन नव्हे. बरं, तो एकदा बसमध्ये चढला तर त्याला बसायची जागा मिळणं हे सुद्धा गरजेचं आहे. त्यामुळे आपण जर पाहिलं असेल तर बसमध्ये काही राखीव जागा या ज्येष्ठ नागरिकांसाठी असतात.
बसमध्ये चढताना रॅम्प असणं गरजेचं आहे, ट्रेनमध्ये चढताना रॅम्प असणं गरजेचं आहे. आपण हल्ली ह्या सगळ्या सुविधा फक्त विमान प्रवासात बघत असतो, तर ह्या सगळ्या सुविधा देणं गरजेचं आहे. दुसरं आपण असंही पाहिलेलं आहे की थोडीशी पैशाची चणचण असते त्यांच्याकडे, ते मुलांवर बरेचसे अवलंबून असतात. मग ही पैशाची चणचण कमी भासावी ही सुद्धा खरं तर सरकारची जबाबदारी आहे. म्हणून आपण जर पाहिलं असेल की त्यांना औषधांमध्ये सवलत मिळते, त्यांना प्रवासाच्या शुल्कामध्ये सवलत मिळते, अशा ह्या सरकारी योजना सुद्धा या ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी केलेल्या आहेत. त्यामुळे त्यांचं राहणं, कपडा लत्ता, औषधोपचार हे सगळे त्यांच्या हक्कांमध्ये मोडतात. आणि हे हक्क कुणाकुणाच्या विरुद्ध बजावायचे असतात हा वेगळा विषय होतो आपला, पण हे मूलभूत त्यांचे हक्क आहेत. आता आपण एक एक हक्कांच्या बाबतीत जाऊयात. समजा तुम्हाला पोटगी किंवा तुमची मुलं तुमचा सांभाळ करत नसतील, तर ज्येष्ठ नागरिकांसाठी मुद्दामून आता एक 2007 मध्ये नवीन कायदा आलेला आहे, जो विशेष फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि त्यांची सोय बघण्यासाठीचा आहे. तर ह्या सोयीनुसार, ह्या कायद्याच्या तरतुदीनुसार ते त्यांच्या वारसदारांच्या विरुद्ध आपला हक्क बजावू शकतात. आता याच्यात सुद्धा आपण थोडंसं पुढे जाऊन थोडंसं खोलात शिरलो आपण तर आपल्या लक्षात येईल की वारसदार म्हणजे कोण. तर खूप वेळा आपल्याला असं वाटतं की मुलं ही आपली पहिले वारसदार आहेत, पण आपण जर तरतूद पाहिली, कायद्यातली तरतूद जर पाहिली, तर अनेक जोडपी अशी आहेत की ज्यांना मूलबाळ नाहीये. मग अशांनी कुणाकडे दाद मागावी? तर कायद्यात अशा ह्या नवीन कायद्यानुसार एक स्वतंत्र तरतूद करण्यात आलेली आहे की त्यांचे वारसदार जे कोणी असतील त्यांच्या विरुद्ध ते दाद मागू शकतात. उदाहरणार्थ, एखादा ज्येष्ठ नागरिक असेल ज्यांना मूलबाळ नाहीये, मग तो वारसदार त्याचे कोणी नाहीच आहेत का? तर तसं नाहीये. आपल्याकडे हिंदू विवाह कायद्यात किंवा हिंदू सक्सेशन ऍक्टमध्ये अशा तरतुदी केलेल्या आहेत की पहिली फळी जर नसेल आपली वारसदारांची तर दुसरी फळी वारसदार म्हणून होते, दुसरी नसेल तर तिसरी होते. त्यामुळे कुठलीच व्यक्ती वारसदाराशिवाय मयत होत नाही. पहिल्या फळीमध्ये कोण येतं? तर एखादा हिंदू पुरुष मयत झाला असेल तर त्याची पत्नी, त्याची आई, त्याची मुलं म्हणजे मुलगा आणि मुलगी दोन्ही, बरोबर, असे सगळे येतात. पण त्याची पत्नी नसेल, आई नसेल आणि तो जर त्याला मुलंही जर नसतील तर मग त्याचे भाऊ बहीण असतात, असे सगळे जे फळीनी येतात तर हे सगळे त्यांचे वारसदार होतात. जे जे कुणी ज्येष्ठ नागरिकाच्या मिळकतीचे वारसदार असतील तर हे सगळ्यांनी लक्षात घ्यावं की त्यांची जबाबदारी आहे ज्येष्ठ नागरिकांना सांभाळण्याची. आणि आणखीन एक मी आपल्याला सगळ्यांसाठीच माहिती देऊ इच्छिते आणि ही खूप महत्वाची आहे की मुलीसुद्धा यांची जबाबदारी आहे मुलींची की त्यांनी त्यांच्या आईवडिलांना सांभाळायचं आहे. ही फक्त मुलग्यांची जबाबदारी नाहीये. ज्यावेळेस आपण मुलींची लग्न करतो त्यावेळेस आपण सगळ्यांनी आपल्या मुलींना सांगावं की आई वडील ही तुझी पण जबाबदारी आहे. आणि आपले होणाऱ्या जावई यांना पण सांगावं आपण की सासू सासरे ही मुलीची जबाबदारी आहे, बरोबर, आणि त्यामुळे ते सांभाळणं आणि त्याची तरतूद मुलींनी पण नक्की करावी. की जो अन्याय होतो, या सगळ्यात अन्याय होणाऱ्यातली जी वृद्धाश्रमांची वाढती संख्या आहे, ती वृद्धाश्रमांची वाढती संख्येचं कारण असं आहे की एकदा मुलं सक्षम झाली की त्यांना आईवडिलांना सांभाळायचं नसतं. आणि मग खूप वेळा आईवडिलांनी त्यांच्या कष्टांनी काही संपत्ती गोळा केलेली असते, घर बांधलेलं असतं आणि त्या घरातनंच त्यांना बेदखल होण्याची वेळ येते. तर अशा वेळेस आता कायद्याने अशी तरतूद केलेली आहे आणि असे अनेक सुप्रीम कोर्टाचे आणि आपल्या मुंबई उच्च न्यायालयाचे निकाल आहेत ज्याच्यात की ज्येष्ठ नागरिकांना तुम्ही घराबाहेर काढू शकत नाही. ते ज्येष्ठ नागरिकाचं घर आहे, त्याच्या राहण्याची सोय ही त्यांनी केलेली असते आणि त्याची जबाबदारी ही मुलांची असते. त्यामुळे जर त्यांना घराबाहेर जाण्याची वेळ जर मुलांनी आणली तर कोर्टात जाऊन त्यांना नक्की दाद मागता येते. आणि असे निर्णय आहेत की ज्याची जबाबदारी मुलांवर टाकलेली आहे आणि मुलांनी घराबाहेर जावं असं आहे. पोटगी मिळणं आणि ह्या सगळा जो भाग आहे, जसं मी मगाशी म्हटलं की पोटगीचा हक्क आणि अधिकार त्यांचा आहे. जर ते कमवत नसतील, सक्षम नसतील तर ते आपल्या मुलांच्या विरुद्ध पोटगी मागू शकतात. तर पोटगीची दाद ही जी काही आहे ती ते कोर्टात जाऊन मागू शकतात आणि नक्की दाद मिळते त्यांना आणि न्यायही मिळतो. आता बघा श्रोते हो, जेव्हा आई वडील खूप गरीब असतात, त्यांचं स्वतःचं घर नसतं, पण मुलगा शिकल्यानंतर तो स्वतःचं घर घेतो आणि आई वडील त्याच्याबरोबर राहत असतात, त्यावेळेला घर मुलाच्या नावावर असतं. म्हणजेच काय, तर मुलाच्या घरात आई वडील राहत असतात. आणि अशा वेळेला मग जर मुलगा सांभाळ करत नसेल तर काय करायचं हे सुद्धा त्यांनी सांगितलंय.
आपण ज्यावेळेस कोर्टात जातो त्यावेळेस कोर्टात आपल्याला सांगता येतं की हे जरी मुलाचं घर असलं तरी मला छत मिळणं ही जबाबदारी मुलाची आहे. त्यामुळे मुलाला जर घर देता आलं नाही तर घर भाडं तो नक्की देऊ शकतो. आता बघा श्रोते हो, जेव्हा एकच अपत्य असतं तेव्हा एक अपत्यावर त्या आईवडिलांची जबाबदारी असते. पण जर भावंड असतील म्हणजेच एकापेक्षा अनेक अपत्य जर आईवडिलांना असतील तर त्या केसमध्ये कायदा काय सांगतो ते ऐकूया. जे अपत्य आपलं व्यवस्थित सांभाळ करत नाहीये त्याच्या विरुद्ध त्यांना कोर्टात दाद मागायला लागते. लक्षात घेऊयात की कितीही अपत्य असली तरी सगळ्या अपत्यांची ती सामायिक जबाबदारी आहे की त्यांनी आईवडिलांना सांभाळायचं. कुठल्याही एका अपत्याची ती जबाबदारी नाहीये. श्रोते हो, अनेक वृद्ध व्यक्ती आता आपल्याला वृद्धाश्रमांमध्ये दिसतात. पण या वृद्धाश्रमांवर काय जबाबदारी आहे? सरकारने त्यांच्यासाठी सुद्धा काही नियम घालून दिलेले आहेत का? ऐकूया. ह्युमन राईट्स कमिशननी याच्यावर पुष्कळ प्रकाश टाकलेला आहे आणि अटी आणि ह्या सगळ्याच त्या वृद्धाश्रमांना लागू होतात आणि ते बांधील आहेत त्या सगळ्या अटींवर. म्हणजे त्यांची स्वच्छता असेल, मेडिकल सुविधा असतील, राहण्याची सोय असेल किंवा त्यांना नातेवाईकांना भेटायचं असेल, नातेवाईकांचा संपर्क करायचा असेल. खूप वेळा असं होतं की वृद्धाश्रमात व्यक्ती मयत होऊन जाते आणि मग त्याचा सन्मानाने डिस्पोज ऑफ करणं. ह्याचे सगळे गाईडलाईन्स घालून दिलेले आहेत सरकारने आणि त्याप्रमाणे त्यांना करायला लागतं. श्रोते हो, या कायद्यांमध्ये 2007चा जो चरितार्थ आणि कल्याणासाठीचा कायदा आहे त्यामध्ये एक अतिशय महत्वाची अशी तरतूद आहे. ती अशी की जर आई-वडिलांनी आपल्या प्रॉपर्टीचं वाटप केलं म्हणजे ती प्रॉपर्टी आपल्या अपत्यांच्या नावावर केली आणि त्यानंतर जर त्यांचा सांभाळ नीट नाही होऊ शकला तर काय होऊ शकतं याबद्दल ऐकूया. आमच्या ह्या 25 वर्षाच्या याच्यात आमच्याकडे एक ज्येष्ठ नागरिक आलेले होते आणि त्यांना अपत्य नव्हतं आणि त्यांचे जे थोडेसे लांबचे वारसदार होते तर त्यांनी त्यांच्या नावाने मृत्यूपत्र केलेलं होतं आणि त्यांच्या नावाने मिळकत ट्रान्सफर केली होती. कारण त्यांना असं वाटत होतं की हा माझा सांभाळ करतोय तर मला त्याला सगळी मिळकत द्यायची आहे. पण हे सगळं कधी 2007च्या कायद्यानंतर झालेलं होतं. आता ह्या कायद्यातली गंमत तुम्हाला सांगते मी. खूप वेळा काय होतं, मुलांना असं वाटतं किंवा वारसदारांना असं वाटतं की एकदा मिळकत मला मिळाली की मी बेदखल करून टाकलं ज्येष्ठ नागरिकाला तरी चालतं. पण ह्या कायद्यातली गंमत अशी आहे की त्यात जर आपण तरतूद केली आपल्या बक्षीसपत्रात असेल किंवा कुठल्याही ह्याच्यात की जर ह्या व्यक्तीनं माझा सांभाळ केला नाही ती मिळकत मला परत मिळू शकते. एक अपवाद आहे. वन्स अ गिफ्ट इज ऑलवेज अ गिफ्ट हा नियम आहे. पण ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत जर त्यांचा सांभाळ केला गेला नाही तर ज्येष्ठ नागरिकांच्या हातात ते एक छान शस्त्र आहे की तू माझा सांभाळ केला नाहीस त्यामुळे तुला दिलेली मिळकत मी परत घेत आहे. हे एक खूप मोठं बंधन आहे की ज्याच्यामुळे थोडेसे सगळीच मुलं दबून असतात असं आमच्या लक्षात आलेलं आहे की अरे मी जर सांभाळ नाही केला तर मला ही मिळकत मिळणार नाही. श्रोते हो, असं म्हटलं जातं की शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये. पण नाईलाजाने दुर्दैवाने अशी वेळ आलीच तर गरीब वृद्धांचं होणार काय? पण याची सुद्धा काळजी सरकारने घेतलीय. कशी? सिनियर ऍडव्होकेट प्रतिभा जोशी दलाल सांगतायत. याच्यासाठी मी आपल्याला सांगते की कायद्याने तरतूद केलेली आहे. फ्री लीगल एड सेंटर्स आहेत ज्याच्यात तुम्हाला मोफत सल्ला मिळू शकतो आणि ही सरकारने केलेली तरतूद आहे. पण कुठल्याही कोर्टात जर गेलो तर कोर्टामध्ये फ्री लीगल एड सेंटर हे असतंच असतं. डिस्ट्रिक्ट लीगल अथॉरिटी आहे जी त्याला जबाबदार असते. नामवंत वकील त्याच्यात काम करत असतात जे मदत करतात, कायदेशीर मदत करतात ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. जिल्हा न्यायालयाच्या ठिकाणी हे सगळे लीगल एड सेंटर उपलब्ध असतात. श्रोते हो, बघितलं ना आजोबा, तज्ज्ञांनी आता जी माहिती दिली ही माहिती सगळ्यांना कळणं खरंच खूप गरजेचं आहे. हो लक्ष्मी, बरोबर आहे. मला सांगा आजोबा, तुम्हाला आता कुठल्या आर्थिक योजनेबद्दल माहिती आहे का? आहे ना. हे बघ, मागच्या भागांमध्ये आपण पेन्शन योजनांबद्दल सांगितलं होतं. त्यापैकी एक म्हणजे राष्ट्रीय वृद्धावस्था पेन्शन योजना. हो, तिच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन मिळतं आणि राज्य स्तरावरती सुद्धा अनेक पेन्शन योजना आहेत ज्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक मदत होते. म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना पेन्शनचा सुद्धा पर्याय उपलब्ध आहे तर. हो आजोबा, तुम्हाला काय वाटतं, गावातल्या नागरिकांना याची माहिती असेल का हो? अरे तीच तर खरी समस्या आहे. आपल्या अधिकारांची, आपल्यासाठी असलेल्या योजनांची माहिती नसणं आणि म्हणूनच हे ज्येष्ठ नागरिक आपल्या कुटुंबावर अवलंबून राहतात किंवा समाजावर अवलंबून राहतात. आता या अधिकारांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आपण हा कार्यक्रम करतो. हो, तुला माहिती आहे लक्ष्मी की ज्येष्ठ नागरिकांना सुनावणीचा सुद्धा अधिकार आहे. राईट टू फेअर हिअरिंग. सुनावणीचा अधिकार? हो.
म्हणजे जर कोणा ज्येष्ठ नागरिकाबरोबर गैरवर्तन होत असेल आणि त्याबद्दल त्याला काही तक्रार करायची असेल तर कायदा त्याचं म्हणणं ऐकून घेतो. आता असं समज की एक मोठं न्यायालय असतं जिथं या ज्येष्ठ नागरिकांचं म्हणणं ऐकून घेतलं जातं आणि त्या समस्येवर तोडगा सुद्धा शोधला जातो. खरंच आजोबा, हो. ज्येष्ठ नागरिकांसाठी केवढ्या योजना आहेत, अधिकार आहेत, त्यांचे हक्क सुद्धा आहेत. पण याबद्दल जनजागृती करणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठी सगळ्यांनी पुढे येणं सुद्धा गरजेचं आहे. बरोबर. मला असं वाटतं की आपण सुद्धा ना गावोगावी जाऊन याच्याबद्दल माहिती दिली पाहिजे. अरे वा, अरे काय छान कल्पना आहे ही. आपण नक्कीच एका बैठकीचं आयोजन करूया. त्यामध्ये जवळपासच्या गावातील ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामपंचायतीतील सुद्धा काही सदस्य येऊ शकतील अशा पद्धतीनं. चालेल, नक्कीच. श्रोते हो, या सगळ्या कायद्यांचा, योजनांचा उद्देश ज्येष्ठ नागरिकांना त्यांचं आयुष्य आत्मसन्मानाने आणि स्वाभिमानानं जगण्यासाठी मदत करणं हाच आहे. ज्येष्ठ नागरिकांना समाजामध्ये मानाचं स्थान मिळणं आणि कुटुंबामध्येही त्यांचा अधिकार राखला जाणं यासाठी सरकार पावलं उचलत आहे. पण समाजानं सुद्धा याची जबाबदारी समजून त्याप्रमाणे वर्तन केलं पाहिजे. ज्येष्ठ नागरिकांबरोबर कोणतेही गैरवर्तन होऊ नये यासाठी सुद्धा सरकारनं शोषण न होऊ देण्याचा कायदेशीर अधिकार त्यांना दिलेला आहे. ज्येष्ठ नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, आयुष्याच्या संध्याकाळी त्यांच्या वाट्याला दुःख येऊ नये यासाठीच तर हे नियम बनवलेत. आजोबा, आज तुमचं हे बोलणं ऐकून फार बरं वाटतंय. मला सुद्धा खूप काही नवीन शिकायला मिळालं आणि असंही लक्षात आलं की एक उत्तम समाज घडवण्यामध्ये आम्ही तरुण मुलं सुद्धा खूप मोठं योगदान देऊ शकतो. करेक्ट. ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि सन्मानासाठी आम्ही सुद्धा पावलं उचलली पाहिजेत. आपल्याकडे असलेली माहिती आपण इतरांना सांगितली पाहिजे. हे तर झालंच पाहिजे लक्ष्मी. ही विचारधाराच खरा बदल घडवून आणू शकते. अशा तरुणांनी आपल्या घरामध्ये, समाजामध्ये ज्येष्ठ नागरिकांना मान सन्मान दिला, आपल्या कुटुंब संस्थेची ही मुळं नक्कीच आणखीन मजबूत होतील आणि अभिमानानं जगतील. श्रोते हो, विचारांचा हाच बदल तुमच्यामध्ये सुद्धा घडू द्या. आपण सर्वजण ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाने वागवूया आणि सरकार राबवत असलेल्या अनेक योजनांची माहिती सुद्धा एकमेकांना देऊया. ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भात आणखीही काही माहिती तुम्हाला हवी असेल तर एल्डर हेल्पलाईन नंबर 14567 वर नक्कीच संपर्क साधा. तर श्रोते हो, या कार्यक्रमामध्ये आज आम्ही इथेच आपला निरोप घेतो. नमस्कार. एमजीएम रेडिओ 90.8 FM सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय भारत सरकार तसेच कम्युनिटी रेडिओ असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसारित करत आहोत ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या विविध योजनांची ओळख करून देणारा कार्यक्रम ध्यास अव्ययचा सन्मान ज्येष्ठांचा. आताच आपण ऐकला आहे या कार्यक्रमाचा 8वा भाग. हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आमच्या व्हॉट्सअप नंबरवर. नंबर आहे 9359320080. त्यासोबत आम्हाला तुमची प्रतिक्रिया सोशल मीडियावरही कळवा. आमचा इन्स्टा हँडल आहे MGM 90.8 FM. याच कार्यक्रमाचं पुनर्प्रसारण आपण ऐकू शकाल उद्या संध्याकाळी 7:30 वाजता. आपण ऐकत आहात MGM 90.8 FM. साथ है तो बात है.